चंद्रपुर पुलिस की रामनगर की टीम ने आरोपियों के पास से जब्त किए गए रुपए तथा सामान पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेसी के मौजूदगी में उनके मालिकों को सौंपा। इस मौके पर पुलिस अधीक्षक ने क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। रामनगर पुलिस स्टेशन के अंतर्गत विभिन्न मामलों के अंतर्गत आरोपियों के पास से जब्त की गए माल, नगद रुपए या मोबाइल या उनके असली मालिक को सौंपा गया। महाराष्ट्र पुलिस के वर्धापन दिन के निमित्त रेजिंग डे के अवसर पर एक विशेष कार्यक्रम में आरोपियों के पास से जब्त की गई सामग्री उन्हें सौंपी गई। इस मौके पर चंद्रपुर जिला पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेसी, चंद्रपुर के उप विभागीय पुलिस अधिकारी सुधीर नंदनवार, रामनगर पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक राजेश मुड़े, साथ ही अन्य अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी राजेंद्र गौतम आदि उपस्थित थे। साथ ही इस मौके पर जिनका माल चोरी हुआ था ऐसे नागरिक भी उपस्थित थे। तो सुनिए इसके संबंध में पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेसी ने मीडिया को विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। पोलीस स्टेशनच्या वतीने केलेल्या तपासात जे गुन्हे उघडकीस आणले गेले मालमत्तेचे, त्याच्यात सोन्या चांदीचे दागिने, त्याच पद्धतीने मोबाईल, तर हे मोबाईल आणि ही जी दागिने होती, हा जप्त केलेला मुद्देमाल आमच्या महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या स्थापनेचा रेजिंग डे वीक आता चालू आहे, त्या निमित्ताने आणि सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने आज इथे आयोजित करण्यात आला। आणि या ठिकाणी जवळजवळ एक 13 लाखाचा पर्यंत 14 लाखाचा मुद्देमाल या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि सर्व ज्यांचा मुद्देमाल मिळाला ते अत्यंत समाधानी आहेत। त्याहून समाधानी आम्ही आहोत की त्यांना आम्ही हा मुद्देमाल देऊ शकलो। आणि याबद्दल रामनगर पोलीस, त्यांचं सिनियर PI श्रीयुत मुळे, SDPO श्रीयुत नंदनवार आणि एकरे, त्यानंतर सामलवार आणि यांची पूर्ण टीम ही या ठिकाणी या श्रेयास पात्र आहेत। आणि अजूनही आम्ही याबद्दल समाधानी नाहीत, अजूनही आमची कामगिरी आम्हाला उंचवायची आहे। नवीन वर्षात आम्ही अजूनही जे गुन्हे डिटेक्ट झालेले नाहीत ते करणार आहोत आणि नागरिकांना त्यांचा गेलेला मुद्देमाल परत देण्यात आमचा जास्तीत जास्त प्रयत्न राहील। सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।